कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाही? शांत व्हा शंभूराजे. डोळे किती छान आहेत, त्याची स्किन किती छान आहे. पण रायगड सोडून जाणार तरी कुठे? कुठेही, या राज्याची सीमा ओलांडून कुठेही, एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा खुल्या आसमंतात. आमच्या समशेरीला जिथे वाव मिळेल तिथे कुठेही. रायगडाला जेव्हा जाग येतेचे सगळे शो हाऊसफुल जात असले तरी माझ्यासाठी एक खुर्ची नेहमीच रिकामी असायची. ती कधी भरतीये या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो. हा 100वा प्रयोग आणि तो क्षण पडद्यापलीकडे माझी वाट बघत होता. वक्तशीरपणा आणि या नाटकवाल्यांचा 36 आकडा असं म्हणतात, ते काय उगाच नाही. तुम्ही शांत व्हावं जरा. मी शांतच आहे. होईल आता सुरू. असू दे. सुलोचना व्हायच नाही या. मी आलेच. अरे नमस्कार. ह्या सुलोचनाबाई आपल्या इराच्या ओळखीच्या दिसत आहेत. सिनेमात काम करतात. मला ठाऊक आहे. मी सिनेमा पाहत नसलो तरी वर्तमानपत्र वाचतो. साहेब चहा. चहात साखरेचं पोतं घातलंस का रे हरामखोर? अडखळणं, विसरणं, एखादा शब्द निसटणं असली क्षुल्लक चूकही आजवरच्या या तपश्चर्याची माती करायला पुरेशी होती. सगळे कष्ट, सगळा आटाबिटा होता तो केवळ बाबांच्या तोंडून कौतुकाचे 2 शब्द ऐकण्यासाठी. आणि मर्जी चालेल तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाहीये. कोण म्हणताय शंभूराजे स्वतंत्र नाहीयेत? समाजसावी राजे. आमच्या पाठीमागे आमची निंदा नालस्ती करण्याची कोणाची हिंमत कशी झाली? पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून पित्याच्या नात्याने खुलासा मागत आहोत. तोच तर खुलासा देण्यासाठी कालपासून आम्ही 3 वेळा आपणाकडे येऊन गेलो. पण आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद करून टाकले. तुम्ही बाप झालात, जाणत्या पुत्राच्या गैरवर्तनाचा खुलासा मागण्याची पाळी तुमच्यावर आली तरच आमच्या हृदयातलं शल्य तुम्हाला उकेल. दुर्दैवानं तसा प्रसंग कधी ओढवल्यास भेटीसाठी आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच पिटाळून लावणार नाही आबासाहेब. आमच्या पोरक्या मनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची वाटली. जाण आल्यापासून आम्हाला ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या नजरेतला दाग. आमच्या मनावर कोरले गेले त्यांच्या ओठावरील सुन्न जरा. आमच्या पोटावर अजून एक कालवतं त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून बसलो. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म झाला हीच आमची कसूर असेल. आम्ही जर आमच्या जन्माचे मालक असतो तर एखाद्या झोपडीतला आमचा जन्म देखील आम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारला असता. आमच्या तोकड्या पराक्रमाने झोपडीतल्या आमच्या माता पित्यांना आसमान ठेंगले झाले असते. घडोघडी महाराजांची थोरवी आम्हाला जाता येता कोणी गाऊन दाखवली नसती. पदोपदी आमच्या खुसेपणाचे चटके आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी आम्हाला दिले नसते. आत कुठेतरी खोलवर एक तडा गेलाय, तो काही आता सांधला जात नाही. आज आमच्या पाठीशी हेलावतोय एक प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतोय त्याच्या तळाशी कोपऱ्यात चूकभर पाण्यात.
हा भल्या भल्यांची ओळख पुसून टाकणार. पुढच्या पित्याची माया आम्हाला कधीच समजली नाही. आमचे थोरले बंधू म्हणून तुम्ही का नाही जन्माला आलात राजे? का नाही जन्माला आलात? सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती आजच्या दिवसात असं काही दिव्य दिसणार आहे. काय केलंयस तू? वावटळी सारखा वावरलास रंगमंचावर. माझ्या सकट सगळ्यांना गुंडाळून घेऊन गेलास, अगदी प्रेक्षकांना सुद्धा. तू असामान्य आहेस. आज केशवराव दाते, नानासाहेब फाटक, बालगंधर्व असते तरी हेच म्हणाले असते. अरे ही वस्त्र आणि हे नातं मध्ये नसतं ना, त्या अक्षरशः तुझ्या पायावर लोटांगण घातलं असतं मी. आजपासून काशीनाथ पर्व सुरू झालाय. नमस्कार. नमस्कार. मला कल्पनाच नव्हती तुम्ही डॉक्टर इरावतींचे पती आहात म्हणून. भूमिकेचा प्रत्येक पदर तुम्ही ज्या सफाईनं उलगडून दाखवलात त्याला खरंच तोड नाही. आज लोक संभाजीच्या प्रेमात पडलेत. तुमच्या घरची मंडळी थांबली आहेत वाटतं. आधी त्यांना भेटा. येतो.